नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नंदिनीचा राग शांत करायचा आणि तिचं मन जिंकायचं यासाठी जीवा आता काहीही करायला तयार होतो. नंदिनीला आनंद निवासला जायचं असतं तर आता जीवा तिथे बाईक घेऊन येतो, पण मात्र नंदिनी बाईकवर बसत नाही आणि ती आता पायीच तिथे निघून जाते. त्यानंतर रात्री आता जीवा रिक्षावाला बनून तिथे पोहोचतो आणि तो नंदिनीला मोठं सरप्राईजच देतो. तेच दुसरीकडे काव्याने सुद्धा पार्थला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं. त्याचमुळे ती आता पार्थच्या गाडीचे टायर पंक्चर करते. पार्थ आता विचारात पडतो की गाडी तर पंक्चर आहे, मग घरी जायचं कसं. त्याचवेळी तिथे काव्य आता ऑटोमध्ये येते. काव्य म्हणते की घरापर्यंत मी तुम्हाला लिफ्ट देऊ शकते जर तुम्हाला काही हरकत नसेल तर. तर आता जीवा आणि काव्या दोघेही हात धरून नंदिनी पार्थच्या मागे लागलेले आहेत. काही करून त्या दोघांचं मन जिंकायचं त्यांनी ठरवलं आहे. आणि याच्यापुढे आपल्याला पाहायला मिळेल की जीवा हा नंदिनीला मंदिरात घेऊन आलेला असतो आणि देवाच्या साक्षीने तो नंदिनीला सांगतो की मी तुझा बायको म्हणून स्वीकार करतोय. या अगोदर आपल्यात जे काही झालं ते सगळं तू विसरून जा आणि आपण एक नवीन सुरुवात करूया. आज मी तुला माझा सगळा भूतकाळ सांगणार आहे, ज्याने तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि अखेर नंदिनीला जीवाचं खरं रूप समजतं आणि ती त्याला माफ करते. तर प्रेक्षकांनो, नंदिनी आणि जीवाची जोडी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा. आणि मालिकेच्या पुढील भागांचे अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा.